लग्न समारंभाकरिता प्रत्येक सावनेरकरांची पहिली पसंत बालाजी सेलिब्रेशन्स लॉन व हॉल सावनेर। बर्थडे पार्टी, एंगेजमेंट, मॅरेज, रिसेप्शन व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांकरिता हजारो सावनेरकरांची पहिली पसंत। लॉन एरिया, डायनिंग एरिया, पार्किंग एरिया, स्पेशल रूम्स, किचन, कॅटरिंग, पार्किंग गार्ड, स्टेज एरिया, एक्साइटिंग डेकोरेशन अँड ब्युटिफिकेशन अँड मोर। तर आजच बुक करा श्री बालाजी सेलिब्रेशन्स हॉल व लॉन सावनेर। लाईक, कमेंट, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा। चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या नवीन HMP विषाणूच्या धुमाकूळ घातला असून महाराष्ट्रातील संशयित रुग्ण आढळून येत आहेत। नागपुरातील खासगी रुग्णालयात 2 संशयित रुग्ण आढळून आले आहेत। या 2 रुग्णांना HMPV असल्याने खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत पुढे येत आहे। परंतु नागपूर मनपाच्या आरोग्य विभाग ICR प्रयोगशाळेत या रुग्णांची पुन्हा तपासणी करूनच या रुग्णांच्या नेमक्या आजाराची माहिती कळू शकणार असल्याचे सांगत आहे। सदर रुग्णांवर उपचार सुरू आहे। येथील 2 लहान मुलांचा अहवाल HMPV पॉझिटिव्ह आल्याचे खासगी रुग्णालयातून सांगितले जात आहे। 7 वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय मुलीचा अहवाल 3 जानेवारी रोजी खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आला आहे। या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता। दोन्ही मुले आजारातून बरे झाल्याची माहिती आहे। खासगी प्रयोगशाळेत या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरीही रुग्णांची पुन्हा एकदा तपासणी एम्समधील ICMA द्वारा संचालित प्रयोगशाळेत केली जाईल। त्यानंतर शासकीय प्रयोगशाळेत जिनोम सिक्वेन्सिंग केली जाईल। त्यानंतर हे रुग्ण HMPVचे आहेत की इतर आजाराचे आहेत। उपराजधानीत आढळलेल्या संशयित रुग्णाबाबत माहिती देताना डॉक्टर इतंकर म्हणाले, या रुग्णांमध्ये 14 वर्षीय मुलगी व 7 वर्षाचा मुलगा आहे। त्यांना सर्दी, खोकला व ताप असल्याने एका खासगी रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली। त्यात हे रुग्ण HMPV पॉझिटिव्ह आले। मात्र शासकीय प्रयोगशाळेतून त्यांची पुष्टी होणे गरजेचे आहे, म्हणून एम्स व पुण्याच्या प्रयोगशाळेत हे नमुने पाठवण्यात आले आहे। यात त्यांची जिनोमो सिक्वेन्सिंग केली जाईल। तसेच सिटी स्क्ल्यू 25च्या खाली आल्यास आवश्यक उपाययोजना केल्या जातील। 2 दिवसात तपासणीचे अहवाल येण्याची शक्यता आहे। या विषाणूबाबत आरोग्य सेवा महासंचालनालय आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। हा विषाणू आपल्यासाठी काही नवीन नाही, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, परंतु खबरदारी घेणे आवश्यक आहे। रुग्णालयांना सतर्क करण्यात आले असून गरज पडल्यास स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येईल असे म्हटले आहे। पत्रकारिते परिषदेला एम्सचे संचालक डॉक्टर प्रशांत जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक सेलेकर आदी मंडळी उपस्थित होते।